ठीक आहे सर. काल आपण लेक्चर नंबर 6 झाले. काल आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जे आहे तो पॉइंट चालू केला होता. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी संपून आपण इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय असतो याच्याकडे आपण त्या ठिकाणी वळलेलो होतो. ठीक आहे, बरोबर का? ओके, काल काय काय पाहिलं आपण एकदा सांगा बरं मला. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी डिनोटेड बाय द एल्टा इजी एच आहे ती कशी असू शकते? इट माइट बी पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह. ती पॉझिटिव्ह सुद्धा असेल किंवा ती नेगेटिव्ह सुद्धा असेल. परंतु जी सेकंड असते किंवा जी थर्ड असते अँड सो ऑन, त्या सगळ्या कशा असतात? पॉझिटिव्ह. कशा असतात? त्या पॉझिटिव्ह असतात. बरोबर, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. जर डेल्टा इजी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असेल, कशी येत असेल? जर पॉझिटिव्ह येत असेल, याचा अर्थ रिॲक्शन कशी आहे बरं? एंडोथर्मिक रिॲक्शन कशी आहे? आणि जर डेल्टा इजी ची व्हॅल्यू नेगेटिव्ह आली, कशी आली आहे? तर काय असणार? बोला. एक्झोथर्मिक रिॲक्शन कशी असेल तुमची? एक्झोथर्मिक. ही जेवढी जास्त नेगेटिव्ह तेवढा इलेक्ट्रॉन इझिली एक्सेप्ट होईल. ओके, व्हॅल्यू जेवढी जास्त नेगेटिव्ह, कोणाची व्हॅल्यू नेगेटिव्ह? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू जेवढी नेगेटिव्ह तेवढं काय? तेवढं इलेक्ट्रॉन इझिली तुमचा गेन होणार आहे. आणि जेवढं डेल्टा इजी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह तेवढं इलेक्ट्रॉन गेन व्हायला त्रास. तेवढी जास्त एनर्जी बाहेरून एक्सटर्नली आपल्याला लावावी लागेल, मग इलेक्ट्रॉन काय करेल? तो ऍटम गेन करणार आहे. बरोबर का? हे आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं. कधी पाहिले आपण हे? काल. ठीक आहे, चला जाऊ दे, ठेवा असंच. नेक्स्ट पुढे आज आपल्याला काय पाहायचं त्या ठिकाणी? आहे काय? काहीच नाही आहे. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. काय पाहायचं आपल्याला? इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रॉन? व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रॉन ॲफिनिटी? पहा, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणजे काय? ॲफिनिटी माने अफेक्शन. अफेक्शनचा अर्थ काय? अट्रॅक्शन किंवा टू लव्ह. बरोबर. दॅट इज ज्याला काय आवडतो? इलेक्ट्रॉन आवडतो. ओके, हु लव्स इलेक्ट्रॉन. हु लव्स इलेक्ट्रॉन. लव शब्द की नजाकत देख रहे हो उसके मुंह से. ठीक है, हु लव्स इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जेवढी पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी कशी आहे तुमची? समजा पॉझिटिव्ह, इट मीन्स इलेक्ट्रॉन वरती खूप जास्त प्रेम आहे, म्हणजे झाली इलेक्ट्रॉनची गरज, म्हणजे इझिली इलेक्ट्रॉन तो गेन करेल. इझिली इलेक्ट्रॉन तो गेन करेल. दोन्ही कन्सेप्ट ऑपोजिट आहे. ओके, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जेवढी निगेटिव्ह तेवढी इलेक्ट्रॉन इझिली गेन करेल, आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जेवढी पॉझिटिव्ह तेवढा इझिली तो इलेक्ट्रॉन गेन करू शकतो. लिहून देतो तुम्हाला सेपरेट, टेन्शन नका घेऊ. इथं लक्ष द्या फक्त. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जेवढी पॉझिटिव्ह तेवढं इलेक्ट्रॉन इझिली गेन करेल. इलेक्ट्रॉन इझिली करेल. ठीक आहे, आता पहा, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी कशी आहे बरं? 0 और नेगेटिव्ह. 0 और असं असेल तर काय? इलेक्ट्रॉन इझिली गेन करणार. इलेक्ट्रॉन इझिली गेन करणार नाही. नाही नाही. कळतंय? कळतंय का? इलेक्ट्रॉन इझिली गेन करणार नाही. ठीक आहे, आता पहा, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ॲफिनिटी पॉझिटिव्ह असते तेवढीच निगेटिव्ह, त्याच वेळेस इलेक्ट्रॉन काय होतो? इझिली गेन होतो. आणि त्याच वेळेस डेल्टा इजी काय असते तुमची? निगेटिव्ह असते. काय असते? निगेटिव्ह. दोन्ही ऑपोजिट. आता काय डाऊट? एका लाईन मध्ये लिहून दिलं. आणि त्याच वेळेस ही काय असणार? डेल्टा इजी या ठिकाणी काय असेल तुमची? थांबा, तिथंच लिहू का? तिथंच लिहू, परत गडबड. हा हो, H1 राईट. H1 च्याच गोष्टी झाल्या तिथं. थांबा एक मिनिट, एकच मिनिट. बोला. इक्वल टू डेल्टा इजी H1 कशी असेल तुमची? पॉझिटिव्ह. कशी असेल तुमची? पॉझिटिव्ह असेल. कशी असेल तुमची? पॉझिटिव्ह असणार आहे. काय डाऊट? अहो ह्याच्यात काय डाऊट? ही लाईन लिहून घ्या बरं पटकन, पुढे लागणार आहे आपल्याला, त्याच्यामुळे घ्या पटकन लिहून घ्या. लिहून घ्या मग पुढे जा, नाहीतर पुढचं सगळं कन्फ्युजन येईल. त्यामुळे आत्ताच ही लाईन लिहून घ्या.
सांगावं लागतं. बाळा लिही, बसू नकोस. आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी नोबल गॅसची किती असते? 0 असते. बरोबर, ऑलरेडी आपण हे पाहिलेलं आहे. ते पण लिहून घ्या वाटलंच तर. लिहून देऊ घ्या बाबा. इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ नोबल गॅसेस बोला इक्वल टू और लेस दॅन 0. आर्यन तुला घ्यायला आले एरवड्यामधून. झाले लिहून घ्या पटकन. मॅडम झालं का? नंतर झाले. नेक्स्ट पुढे काय आपल्याकडे? आता हे इलेक्ट्रॉन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटीला कोणते कोणते फॅक्टर्स काय करतात, अफेक्ट करतात ते आपल्याला पाहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय आपल्याकडे ॲटॉमिक रेडियस. कोण आहे आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा? ॲटॉमिक रेडियस. पहा, जर ॲटॉमिक रेडियसचा विचार केला, पहा जसं जशी ॲटॉमिक रेडियस तुमची वाढत जाईल, ॲटॉमिक रेडियस जर वाढली तर इलेक्ट्रॉन लांब जाणार आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर पडेल. जवळ येईल का? म्हणजे एक्सेप्ट करेल का इलेक्ट्रॉन? एक्सेप्ट करेल का इलेक्ट्रॉन इझिली? नाही करणार. दॅट इज अफिनिटी काय झाली? इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी झाली. इलेक्ट्रॉन एक्सेप्ट नाही ना करणार, याचा अर्थ इलेक्ट्रॉन साठी प्रेम काय झालं? कमी झालं. हळूहळू असंच होत असतं, सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, लाईफ सायन्स. हळूहळू प्रेम काय होतं? कमी होतं. तरी सुद्धा त्याच्यापासून पुढे चालायचं असतं. प्रेमाच्या पुढे जबाबदारी असते. किती मोठी लाईन आहे. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला उगाच ठेवलंय घरात. ठीक आहे, रेडियस जी आहे जशी जशी साईज वाढेल, जशी जशी साईज वाढेल तशी तशी अफिनिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. दॅट इज इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन अफिनिटी. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन. ओके, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन अफिनिटी. कळला तर कळला, नाही कळला सोडून द्यायचा. ठीक आहे, इलेक्ट्रॉन अफिनिटी. नेक्स्ट काय आपल्याकडे? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. जेवढा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त तेवढी इलेक्ट्रॉन अफिनिटी काय असेल? इलेक्ट्रॉन अफिनिटी काय असेल? जास्त. का? न्यूक्लियस ऑलरेडी इलेक्ट्रॉनला बोलवतं, ये इकडे इकडे इकडे, आणि बाहेरून आपण इलेक्ट्रॉन टाकलं तो काय म्हणत? तू पण ये, तू पण ये. तो काय करेल? इझिली इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करेल. दॅट इज झेड इफेक्ट वाढला, दॅट इज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढला, तुमची काय होणार आहे? इलेक्ट्रॉन अफिनिटी पण काय होणार आहे? वाढणार आहे. इलेक्ट्रॉन एन्थाल्पी काय होणार? मोर नेगेटिव्ह. ही काय होणार इथे? मोर निगेटिव्ह. इथे काय होणार? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मोर पॉझिटिव्ह. कोणाच्या केसमध्ये? ॲटॉमिक रेडियसच्या केस. खाली या, शिल्डिंग इफेक्ट. जर शिल्डिंग इफेक्ट वाढला, शिल्डिंग इफेक्ट काय झाला तुमचा? वाढला. जर शिल्डिंग इफेक्ट वाढला तर झेड इफेक्टिव्ह काय होतो? कमी होतो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी होतो ना, शेवटच्या इलेक्ट्रॉन वरचा व्होल्ट कमी होतो. बरोबर. माहिवे ना जायो परदेश, पण ते जातं का? शिल्डिंग इफेक्ट मध्ये. कोण आहे मध्ये रिस्पॉन्सिबल? शिल्डिंग इफेक्ट. गाणं आहे जुनं, ऐका भारी आहे. ठीक आहे, आणि झेड इफेक्ट कमी झाला. हे कसे? डायरेक्टली प्रोपोर्शनल.
एक कमी झाला, एक दुसरा पण काय होणार, कमी होणार. हा वाढतोय तर हा वाढतोय, म्हणजे हा कमी झाल्यावरती हा काय होणार, म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी काय होते तुमची, कमी होते. इलेक्ट्रॉन अफिनिटी काय होते तुमची, कमी होते. काय डाऊट इथपर्यंत? अहो काय डाऊट इथपर्यंत? नक्की का? पाहून घ्या, परत सांगायचं की काय चेक करा, पाहून घे. परत पुढे गेल्यावर मग गडबड होईल, प्रश्न सोडवायचे कारण त्याच्या रिलेटेड आपल्याला. झाले? झाले का? चेक करा. हा पॉइंट इथं नाहीये, चुकून आला आहे. झाले? येऊ का पुढे? नेक्स्ट काय आपल्याकडे, SNP ब्लॉक मध्ये. ठीक आहे, इथे एक पॉइंट तुमचा मिसिंग आहे. ठीक आहे, स्टॅबिलिटी ऑफ हाफ फील्ड अँड फुलफिल ऑर्बिटल. जर स्टॅबिलिटी हाफ फील्ड किंवा फुलफिल ऑर्बिटल असेल तुमचं, तर काय होणार, इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी होणार. हाफ फील्ड आहे ना किंवा फुलफिल आहे, ऑलरेडी स्टेबल आहे, इलेक्ट्रॉन आला तर काय होईल, ते अनस्टेबल, मग अफिनिटी वाढेल का? समजते काय होणार, अफिनिटी कमी होणार. काय डाऊट? आओ काय डाऊट? 100% नक्की का? जायचंय पुढे. ठीक आहे, आता काय सांगितलं आपल्याला, पिरियडिओसिटी पाहिजे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे पिरियडिकली इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन अफिनिटी कशी व्हॅरी होते हे आपल्याला पाहायचं आहे. कशामध्ये पाहायचं? सगळ्यात पर्यंत आपल्याला पिरियड मध्ये. कशामध्ये पाहायचंय? पिरियड. आता पहा, इन पिरियड, बोला पिरियड मध्ये काय होत असतं, ऑन मुव्हिंग लेफ्ट टू राईट. थांब ना बाळा. ऑन मुव्हिंग कुठून कुठे बरं, लेफ्ट टू राईट. मी लेफ्ट टू राईट चाललोय का? चाललोय की लेफ्ट टू राईट? बोला, झेड इफेक्टिव्ह काय होतो तुमचा, इन्क्रीज होतो. थांबा, बोला साईज काय होते तुमची, डिक्रीज होते ना बाळा. लेफ्ट टू राईट जाताना साईज काय होते, डिक्रीज होते. शिल्डिंग इफेक्ट डिक्रीज होतो. ज्यादा खाना खाया तूने आज, फिर ऐसा क्या कर रही है, कम खाया क्या, अलग कुछ खाया क्या, आइसक्रीम खाई इसलिए तेरा मेंदू गार पड़ गया है. शिल्डिंग इफेक्ट डिक्रीजेस. झेड इफेक्टिव्ह काय झाला तुमचा, इन्क्रीज झाला. देन जनरली ओके, काय व्हायला पाहिजे, बोला काय व्हायला पाहिजे त्या ठिकाणी, इलेक्ट्रॉन अफिनिटी काय व्हायला पाहिजे. का बरं, झेड इफेक्टिव्ह वाढतोय, आपण मागच्याच पेजवर पाहिलं ना, बरोबर. झेड इफेक्टिव्ह जेवढा जास्त तेवढी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त. देन जनरली इलेक्ट्रॉन अफिनिटी काय होती, इन्क्रीज होते. याच्यात काय डाऊट? मात्र ह्याला काही एक्सेप्शन्स आहेत. काय याला मात्र काही एक्सेप्शन्स, जे आपण ऑलरेडी कालच्या लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत. बोला कोणते कोणते एक्सेप्शन्स आहेत. बेरिलियम, त्यानंतर मॅग्नेशियम, नायट्रोजन आणि नोबल गॅसेस. इथपर्यंत काय डाऊट? परत सांगायचे, या सगळ्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कशी असते, हा, अफिनिटी निगेटिव्ह असते, अफिनिटी पॉझिटिव्ह असते. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, सॉरी, इलेक्ट्रॉन अफिनिटी निगेटिव्ह असते, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कशी असते, पॉझिटिव्ह असते. These elements have positive electron gain enthalpy. काय डाऊट? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय असते त्यांची, पॉझिटिव्ह असते. आपण मगाशीच पाहिलं, एक पॉझिटिव्ह तर एक जेवढी पॉझिटिव्ह तेवढी दुसरी काय असणार, आपली नेगेटिव्ह असणार ना. हे बघ, ही काय झाली, इलेक्ट्रॉन अफिनिटी पॉझिटिव्ह झाली, तर ही कशी झाली, निगेटिव्ह झाली. ही कशी झाली, निगेटिव्ह, ऑपोजिट आहेत. काय डाऊट? हे झालं इन, कशामध्ये झालं हे तुमचं, पिरियड्स मध्ये. कशामध्ये झालं,
पिरियड मध्ये. आता पिरियड मध्ये अजून एक त्या ठिकाणी आहे पहा, थांबा इथेच लिहितो. पिरियड मध्ये अजून एक टर्म आहे तुमची, तर जी इलेक्ट्रॉन अफिनिटी असते ना, पहा इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ ग्रुप 14 इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ ग्रुप नंबर 15. ओके, ग्रुप 14 पेक्षा ग्रुप 15 ची इलेक्ट्रॉन अफिनिटी काय असते, जास्त असते. कळतंय, 14 ची काय असते, जास्त. लेफ्ट टू राईट चाललोय ना, इथे 14 येईल, नंतर इथं काय येईल, 15 येईल. म्हणजे इकडून जाताना काय व्हायला पाहिजे, ती वाढायला पाहिजे. म्हणजे जास्त कोणाची पाहिजे, 15ची. पण मी काय म्हणतोय, जास्त कोणाची आहे, 14ची. का बरं, मी खोटं बोलतोय का? नाही, मी का खोटं बोलू तुमच्याशी, बोलू शकतो कधी कधी, पण मी नाही बोलत. ठीक आहे, ग्रुप 14 चे जास्त का, बिकॉज, बोला नको बोला, बिकॉज काय रिझन असेल सांगा बरं. एखादा ग्रुप 14 चा एलिमेंट सांगा. चला, ग्रुप 14 चा पहिला एलिमेंट. ग्रुप 14 बोला, ग्रुप 14 चा एलिमेंट. अरे ठोकळ्यांनो, ग्रुप 14 चा एलिमेंट कार्बन. मग म्हणा की कार्बन म्हणजेच काय, EF झाले की इथे. ओके, इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ कार्बन इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ 15 नायट्रोजन. बरोबर का बरं, ग्रुप 15 एलिमेंट such as nitrogen has हाफ फील्ड कॉन्फिगरेशन. काय असतं त्यांचं कॉन्फिगरेशन, हाफ फील्ड कॉन्फिगरेशन. मग जर हाफ फील्ड आहे आणि जर त्यांनी इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केला तर काय होईल, त्या ठिकाणी त्यांची स्टॅबिलिटी डिस्टर्ब होईल आणि प्रत्येक एलिमेंटला स्टॅबिलिटीकडे जायचं, स्टॅबिलिटी स्वतःची घालवायची नाही. त्याच्यामुळे हे इझिली इलेक्ट्रॉन गेन करणार नाही. पण त्यांच्यापेक्षा चांगल्या प्रकारे कोण करेल, कार्बन किंवा ग्रुप नंबर 14. असंच एक एक्सेप्शन आपल्याला एस ब्लॉक मध्ये पण सापडतं. कोणामध्ये सापडतं, पहा इन एस ब्लॉक, पहा इलेक्ट्रॉन अफिनिटी कोणाची, ऑफ ग्रुप 1 इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ ग्रुप नंबर 2. का बरं, बोला. ग्रुप 2 हॅज फुल्ली फिल्ड सबशेल. फुल फिल्ड असतं ना सबशेल, एस सबशेल, फुल्ली फिल्ड एस सबशेल. काय डाऊट, असंच काचं कारण कळाले, कळतंय का? आयुष्यात सुद्धा विचारलं पाहिजे ना आपण सगळ्यांना, असंच का तसंच का, कळतंय, अहो कळतंय का, नक्की का? ठीक आहे, पुढे जाऊया. तुम्ही विचारत नाही. इन ग्रुप जनरली काय होत असतं आपल्याला पाहिजे, ग्रुप मध्ये नक्की काय होत असतं, बोला. जनरली ऑन मुव्हिंग कुठून कुठे जायचं बरं ग्रुपमध्ये, टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम जाताना काय होतं सांगा, साईज काय होते, साईज इन्क्रीजेस. ठीक आहे, साईज इन्क्रीज झाली, मग रेडियस काय झाली, रेडियस तुमची इन्क्रीज झाली. ठीक आहे, रेडियस वाढली, मग शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीज झाला बाळा. शिल्डिंग इफेक्ट काय झाला, इन्क्रीज झाला. जर शिल्डिंग इफेक्ट वाढला तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज, आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज झाला देन बोला इलेक्ट्रॉन अफिनिटी काय होतं, डिक्रीजेस. पण इथे एक शब्द दिलाय त्यांनी, कोणता शब्द दिलाय त्यांनी, जनरली सांगितलं त्यांनी. म्हणजे असा ट्रेंड फॉलो व्हायला पाहिजे. आणि जनरली काय होतं त्या ठिकाणी, ते डिक्रीज होते, इलेक्ट्रॉन अफिनिटी डिक्रीज होते. कळतंय, याचा अर्थ इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय होती, लेस निगेटिव्ह. काय होते, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी लेस निगेटिव्ह. म्हणजे काय होते, मोर पॉझिटिव्ह होते. लेस निगेटिव्हचा अर्थ काय, पॉझिटिव्ह, मोर पॉझिटिव्ह. कळतंय. अँड डेल्टा, अगं असं काय करतेस, अँड डेल्टा EGH
बिकम्स, बोला, बिकम्स लेस नेगेटिव्ह. काय होते ती? लेस नेगेटिव्ह. म्हणजेच काय? पॉझिटिव्ह. लिहून घ्या, लिहून घ्या हे सुद्धा. कमी नेगेटिव्हचा अर्थ काय? पॉझिटिव्ह. नाही, बरोबर आहे. हो, ऍफिनिटी वेगळं, एन्थॅल्पी वेगळं. काय झाली? ही कमी झाली. ही काय झाली? कमी झाली. कमी म्हणजे कशी? निगेटिव्ह. ही निगेटिव्ह झाली म्हणजे ही काय होणार? पॉझिटिव्ह ना. पॉझिटिव्ह म्हणजेच काय? कमी निगेटिव्ह. ही काय असणार? मोर निगेटिव्ह. ती काय असणार? लेस निगेटिव्ह. कळतंय? नक्की? सोड बाई, लिहितो तुमच्यासाठी. काय आता? तुझ्यासाठी. बिकम्स पॉझिटिव्ह. घे, खुश? घ्या पटकन, घ्या, लिहून घ्या. घ्या पटकन. झालं तुझं? लिह की. बसला काय? अरे त्या मार्जिनच्या वरती लिहून घे, पुढे तुला कनेक्ट करायला सोपं जाईल. बस, फक्त कनेक्शन तुम्हाला पुढे कनेक्ट करता यावं त्यासाठी लिहायला लावतो तुम्हाला. नोट्स मध्ये नाही लिहायला लावत. नोट्स मध्ये नंतर लिहायचंच तुम्हाला. पीडीएफ देणार आहे मी. टेन्शन काय घेता? तुमच्यासाठीच आहे. मला ठेवून काय करायचं? बरोबर आहे का ना? इसका लोणचं तो नहीं बनेगा फिर. आचार, वही मराठी में उसको लोणचं बोलते. देखो, बघू बघू. चुकीचं शिकवतोय मी. विश्वास नको. विश्वास नाही म्हणते खुशाल. बरोबर शिकवतोय, चुकीचं नाही शिकवत. घ्या पटकन. झाले? जाऊ पुढे. नेक्स्ट पहा काय सांगितलं त्यांनी. इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ थर्ड पिरियड बर इज हायर दॅन सेकंड पिरियड अँड इज मोर निगेटिव्ह. वा, पहा. इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ थर्ड पिरियड. कोणत्या पिरियडची? कोणत्या पिरियडची? थर्ड पिरियडची. कोणत्या पिरियडची? कशी आहे? हायर. म्हणजे पहा, थर्ड पिरियड इज हायर दॅन सेकंड पिरियड. आता पहा बरं का, टॉप टू बॉटम जाताना, टॉप टू बॉटम जाताना इलेक्ट्रॉन अफिनिटी काय होते? कमी होते. इलेक्ट्रॉन अफिनिटी काय होते? कमी होते. टॉप टू बॉटम जाताना इलेक्ट्रॉन अफिनिटी काय होते? कमी होते. परंतु त्याला एक्सेप्शन दिले त्यांनी. काय सांगितलं त्यांनी? तिसऱ्या पिरियडची अफिनिटी काय आहे? जास्त आहे. कोणापेक्षा? दुसऱ्या पिरियड पेक्षा. कोणापेक्षा? सेकंड पिरियड पेक्षा. का बरं? काय वाटतं तुम्हाला असं का? असं एक्झाम्पल घेऊन पहा. एक्झाम्पल फ्लोरीन घ्या अँड क्लोरीन घेऊया. फ्लोरीन अँड क्लोरीन. पहा, जर आपण फ्लोरीन काढला त्या ठिकाणी, कोण काढला आपण? फ्लोरीन अँड क्लोरीन. फ्लोरीनचं जर शेल काढायचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूयात थोडासा. ओके, हे त्याचं काय? त्याचं हे न्यूक्लियस. काय त्याचं? न्यूक्लियस. त्याच्या भोवती हे काय? त्याचा पहिली शेल. आणि ही काय? त्याची दुसरी शेल. दोन बास का? बास होतील. बोला, पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 2. दुसऱ्यामध्ये 2, 3, 4, 5, 6. नक्की का? 6, 7, 8 आणि 1, 9 आले. ठीक आहे. आणि जर क्लोरीनचं त्या ठिकाणी आपण काढलं, कोणाचं काढलं आता? क्लोरीन. जर क्लोरीनचं तुम्ही व्यवस्थित पाहिलं त्या ठिकाणी, पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन? बोला, पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8,
किती असणार? दुसऱ्यामध्ये 8 असणार आणि तिसऱ्यामध्ये 7. किती असणार? 7. आता जो येणारा इलेक्ट्रॉन आहे, जो काही आपला येणारा इलेक्ट्रॉन आहे, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की इकडून हा इलेक्ट्रॉन येतोय प्रचंड वेगाने. ओके, हा इलेक्ट्रॉन येतोय असं आपण कन्सिडर करू. तो जर इथे आला, फ्लोरीनची साईज कशी आहे रे? छोटी. त्याच्यामुळे त्याच्यातले इलेक्ट्रॉन कसे असतील? कॉम्पॅक्टली अरेंज असतील. छोटे इलेक्ट्रॉन नसतील, कॉम्पॅक्टली अरेंज असतील. कसे असतील इलेक्ट्रॉन? कॉम्पॅक्टली अरेंज. इलेक्ट्रॉन कसे असतील त्याच्यातले? कॉम्पॅक्टली अरेंज असतील इलेक्ट्रॉन. कॉम्पॅक्टली अरेंज असल्यामुळे ते एकमेकांना काय करतील? रिपेल करतील. काय करतील एकमेकांना? सगळ्यांवरचे चार्जेस जास्त आहे त्यामुळे ते एकमेकांना काय करणार? रिपेल करणार. आणि मग येणारे इलेक्ट्रॉनला पण काय करतील? ते रिपेल. पण येणारे इलेक्ट्रॉन क्लोरीन मध्ये इझिली बसू शकतो ऍज कम्पेअर टू फ्लोरीन. ऍज कम्पेअर टू फ्लोरीन. का बरं? क्लोरीनची साईज काय? मोठी. ठीक आहे. रिझन काय असं पहा. ड्यू टू बोला. बिकॉज मला नाही कळायचं. पहा, थांबा जरा 1 मिनिट. ओके, 1 मिनिट होतं कधी कधी. चला पहा, रिझन काय? बिकॉज ऑफ स्मॉलर साइज ऑफ कोणता बरं? सेकंड पिरियड. रिपल्शन ऑफ इलेक्ट्रॉन इज मोर. रिपल्शन ऑफ इलेक्ट्रॉन काय असतं बरं? इज मोर ड्यू टू क्राउडीनेस. क्राउड, बरोबर ना? बिकॉज ऑफ क्राउडीनेस. ऍज अ रिझल्ट इलेक्ट्रॉन upcoming electron faces upcoming electron काय लिहिता येऊ शकतं बरं? सांगा बरं. upcoming electron has less tendency to occupy the substrate. त्याच्यामुळे इझिली ते ऑक्युपाय करत नाही. कळतंय? साईज बारीक आहे यांची, 3 ची जास्त आहे त्यामुळे 3 ची काय आहे? इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त आहे. तशी 3 ची काय पाहिजे नव्हती? कमी पाहिजे नव्हती. 3 ची काय पाहिजे नव्हती? कमी पाहिजे नव्हती. समजतंय? नक्की का? आव समजलंय का? नक्की समजलंय. फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल सांगा बरं. एखादं सेकंड ग्रुप सांगा एखादा. चला, सेकंड ग्रुपचे एलिमेंट सांगा. चला, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. आणि ग्रुप नंबर ह्याच्या खालचे सांगा. चला, ॲल्युमिनियम बाळा ना, बाल गंगाधर इन थायलंड. ओके, तू काय जेवत नाही का सध्या? अशी गडबड काय करते दररोज? बोला. ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर. बोला, जास्त कोणाची असणार? ग्रुप नंबर 3 ची. काय डाऊट? आहो काय डाऊट? थांबा, फ्लोरीनच्या खाली. फ्लोरीन, थांबा. चुकलं काहीतरी. बोला. ॲल्युमिनियम, होतं ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. आता बरोबर आहे. आता काय डाऊट? ओके, कळते. आणि सगळ्यात जास्त अख्ख्या पिरियोडिक टेबल मध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन अफिनिटी जर कोणाची असेल तर ती असते क्लोरीनची. कोणाची असते? क्लोरीनची असते. फ्लोरीन नाही बाळा, क्लोरीन. कोणाची असते? क्लोरीनची असते. ओके, क्लोरीन हॅज हायेस्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी सगळ्यात जास्त कोणाची असते? क्लोरीनची. म्हणजे इलेक्ट्रॉन जवळ घ्यायला कोणाला आवडतोय?
क्लोरीनला. सगळ्यात जास्त कोणाला आवडतो? क्लोरीनला. कोणाला आवडतो? क्लोरीनला आवडतो. काय डाऊट? नक्की कळाले? 100% कळलं का? हो सर कळलं का? नक्की का? ठीक आहे, पुढे मग पहा. दिलंय काय? नाही दिलेलं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, पहा नेक्स्ट ग्रुप नंबर 16. ग्रुप नंबर 16. आता ग्रुप नंबर 16 मध्ये एक त्या ठिकाणी चेंज होते. बोला ग्रुप 16 कोण असतं? ओसी से टिपो. आता हा जो पीओ आहे ना, पोलोनियम, याचा विषय खोल आहे. ओके, म्हणजे काय? हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. काय हा? रेडिओ ऍक्टिव्ह. याला आपण या विचारात घेत नाही तर ठीक आहे. हा कसा आहे? रेडिओ ऍक्टिव्ह. कसा आहे हा? रेडिओ ऍक्टिव्ह. आणि इथे याच्यामुळे, या साईजमुळे, कशामुळे? या साईजमुळे होतंय काय? इथे पहा, तर हा जो सल्फर आहे ना, कोण? सल्फर, त्याची ऍफिनिटी ऑक्सिजन पेक्षा काय जास्त आहे. कस काय सर? बघ की, कोणाची जास्त आहे? सल्फरची. सल्फरची काय जास्त आहे? सल्फरची इलेक्ट्रॉन ऍफिनिटी सगळ्यात जास्त असते. सल्फर पेक्षा कमी असते तुमच्या सेलेनियमची, मग असते टेलिनियमची, मग असते ऑक्सिजनची. एवढं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. थोडस रटलो, थोडासा रटलो. ठीक आहे, सगळ्यात जास्त कोणाची असते? काय काय दिलंय की? हो, इथं राहिलंय का? ओके, ठीक आहे. काय डाऊट? याच्यावरती क्वेश्चन असणार आहे तुम्हाला 100%. ठीक आहे, हा झाला पहिला पॉइंट. आता पहा, अजून एक एक्सेप्शन आहे तुमचा. नेक्स्ट पहा, ग्रुप नंबर 17. ग्रुप नंबर 17, बोला कोण कोण असतं? फक्त क्लोरीन बरोबर आयोडीन. बास, एवढं केलं लय झालं. ठीक आहे, आता पहा या ठिकाणी ऑर्डर काय चेंज होते? सेम. सगळ्यात जास्त कोणाची? त्यानंतर फ्लोरीनची, नंतर ब्रोमीन आणि नंतर आयोडीन. इथं ऑक्सिजन डायरेक्ट खाली आला होता, इथे तेवढा खाली आलेला नाहीये. ओके, एवढा फ्लोरीनचा दर्जा घसरलेला नाही. फ्लोरीन एकाने फक्त खाली आलेला आहे. काय डाऊट? ठीक आहे, ठीक आहे, चालतं. इथपर्यंत काय डाऊट? दोन्ही ऑर्डर लिहून घ्या पटकन. दोन्ही ऑर्डर लिहून घ्यायच्या आहेत. मार्जिनच्या वरती लिहून ठेवा, कारण हे तुम्हाला पाठ करायचंय. पाठ करायचंय म्हणजे लक्षात ठेवायचं या दोन्ही पण. त्याच्यामुळे मार्जिनच्या वरती या दोन्ही ऑर्डर काय करायचं तुम्हाला? लिहून घ्यायचं. आणि सगळ्यात जास्त कोणाची असते बरं? क्लोरीनची. सगळ्यात जास्त कोणाची असते? काय डाऊट? सारखं सारखं माग काय बघतो? जायचं तुला? ऐक कोणी तिकडं? कोणतं जुळलं इकडं याच्यासोबत? उरका, उरका लवकर. झाले? झाले का? घ्या चला सोडवा. झालाय का? हा झालाय का तुमचा? हा पण झालाय. हा वाला आलंय का तुम्हाला? याच नाही आलेलं. याचं आलंय का आन्सर? थांबा, याचा आन्सर बोला नक्की. याचं काय? फर्स्ट. का बरं? फ्लोरीन क्लोरीन मध्ये क्लोरीन जास्त है. बर, सल्फर और सेलेनियम में सेलेनियम ज्यादा है, सल्फर ज्यादा है. ओके, और लिथियम ज्यादा है. क्यों भाई? पण लिथियम कोणत्या ग्रुपचा आहे? पीरियड पीरियड. आणि सोडियम थर्ड पीरियड ना.
मग मगाशी काहीतरी लिहून दिलं ना आता. हे काय लिहिलंय मी? मग इथं काय होईल? होईल का? म्हणजे ऑप्शन नंबर डी. याची सगळ्यात जास्त, हा सुद्धा थर्ड पिरियड, हा सुद्धा थर्ड पिरियड हो गया हमारा. हा सेलिनियम से बोला. बर सेलिनियम कुठे आहे, सल्फर कुठे येतो? ऑर्डर लिहिली आपण आता. सल्फर जास्त सेलिनियम पेक्षा. इलेक्ट्रॉन, हो ठीक आहे ना, थांब ना. इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त. थांबा. फ्लोरीन आणि क्लोरीन मध्ये कोण जास्त? क्लोरीन जास्त, ह्याच्यात काय डाऊट नाही. ठीक आहे. लिथियम आणि सोडियम मध्ये लिथियम जास्त का सोडियम जास्त? मदत नाही, चला बोला. सिलिकॉन अँड सेलिनियम, सल्फर अँड सेलिनियम. सल्फरचा पिरियड सांगा. सल्फरचा पिरियड सांगा. सेकंड पिरियड. कोणता? सेकंड. आणि ह्याचा कोणता? थर्ड पिरियड. कोणता पिरियड? थर्ड पिरियड. बरोबर. काय डाऊट ह्याच्यामध्ये? ठीक. ओके, आपल्याला कंपॅरिझन कुठे आहे? सेकंड आणि थर्ड मध्ये. बरोबर. हा कोणत्या पिरियडचा आहे? सेकंड. आणि हा कोणत्या ह्याचा आहे? जास्त कोणाची असते? थर्डची. थर्डची म्हणजे इथे कोणाची असणार? मोर एनर्जी अपॉन अँड इलेक्ट्रॉन गेन. बावळ्या, प्रश्न नीट वाचा. प्रश्न काय दिलाय? विच पेअर ऑफ एलिमेंट रिस्पेक्टिव्हली दॅट रिलीजेस मोर एनर्जी. एनर्जी काय झाली आहे? मोर झाली म्हणजे काय झाली? पॉझिटिव्ह. मोर पॉझिटिव्ह म्हणजेच काय? नॉट इझिली गेन इलेक्ट्रॉन. नॉट इझिली गेन इलेक्ट्रॉन. जो इझिली इलेक्ट्रॉन गेन करणार नाही. कळतंय? मग सांगा बरं, फ्लोरीन आणि क्लोरीन मध्ये कोण इलेक्ट्रॉन लवकर गेन नाही करणार? फ्लोरीन. पा पॉझिटिव्ह, मोर पॉझिटिव्ह. एनर्जी रिलीज करेल. एनर्जी तो जास्त रिलीज करेल. थांब 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 थांब. रिलीज, एनर्जी रिलीज झाली म्हणजे बाहेर पडली. ओके, बाहेर पडली म्हणजे नेगेटिव्ह. आणि नेगेटिव्ह म्हणजे एक्झोथर्मिक. सॉरी सॉरी सॉरी, माय मिस्टेक. ओके, म्हणजे काय शोधायचं तुम्हाला? मोर निगेटिव्ह. कोण शोधायचं तुम्हाला? मोर निगेटिव्ह. बोला कोण कोण आहेत? क्लोरीन. बर, त्यानंतर सल्फर आणि सेलिनियम. सल्फरचा ग्रुप सेकंड आहे का कन्फर्म? कितवा पिरियड आहे सल्फरचा? थर्ड. आणि सेलिनियमचा फोर्थ पिरियड आहे ना सेलिनियमचा. ठीक आहे, म्हणजे हे येणार नाही. म्हणजे इथं आपलं पिरियडचं कॉन्फिगरेशन, पिरियडचा जो लॉ आहे तो बसणार नाही. ठीक आहे, मग ग्रुप मध्ये आपल्याकडे काय रूल दिलाय का त्यांनी? 16 ग्रुप साठी काय दिलंय? दिलंय 16 ग्रुप साठी. बरोबर. कोणाची जास्त असते? सल्फरची जास्त असते. सल्फरची इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त. इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त याचा अर्थ तो इलेक्ट्रॉन इझिली गेन करेल आणि एनर्जी ठीक आहे तसं घेऊयात. सल्फर. बोला. आणि लिथियम आणि सोडियम मध्ये, लिथियम कोणत्या पिरियडचा? सेकंड पिरियड. आणि सोडियम थर्ड पिरियड. बोला ह्याच्यात कोण? सोडियमचे जास्त. असं ऑप्शन आहे का? असं ऑप्शन नाही. नक्की का? 100%. एक मिनिट थांबा, मला चेक करू द्या मग प्रश्न. क्लोरीन सल्फर बरोबर आहे आपलं.
लिथियमचं कॉन्फिगरेशन बोला 1s2 2s1 1s2 2s1 आणि सोडियमचं बोला निऑन 3s1 बरोबर आहे का 100%? नक्की काय डाऊट इथपर्यंत? नक्की हे कळाले? ठीक आता पहा जाऊ दे लवकर यायचं मॅडम. हे कळाले? ठीक आहे आता कोण आहे आपल्याकडे? ओके ठीक आहे पहा जर इलेक्ट्रॉन काय करायचं आहे गेन करायचं इलेक्ट्रॉन काय करायचं आहे गेन करायचं आहे. आता इलेक्ट्रॉन गेन करणं पहा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा जो शेल आहे ना 1s आणि 2s हा न्यूक्लियसच्या जास्त जवळ न्यूक्लियसच्या जास्त जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय जास्त आहे. पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर वरती जास्त आहे ऍज कम्पेअर टू खाली. ठीक आहे त्याच्यामुळे इथे जर इलेक्ट्रॉन दिला तर हा लवकर गेन करेल ऍज कम्पेअर टू दिस. म्हणून तुमचा आन्सर लिथियम आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट म्हणजे करेक्ट. आले कळले का बरं इथे एस कॅरेक्टर जास्त आहे लिथियमच्या केसमध्ये ऍज कम्पेअर टू सोडियम मध्ये गेला तर तुम्हाला पी ऑर्बिटल पी सबशेल सुद्धा दिसेल आणि ऍज कम्पेअर टू लिथियम ते खूप जास्त लांब आहे. कळतंय येत आहे त्याच्यामुळे तो इझिली गेन करेल. बोल सोडियम ऍज कम्पेअर टू लिथियम. हे असंच ठेवू का रफ करू? लक्षात येईल तुमचं पटकन. क्वेश्चन सेकंड बोला द करेक्ट ऑर्डर ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आत्ताच झाली ना आपली. ओके सरळ सरळ लिहून दिली. ओके ही जी ऑर्डर दिली आहे तुम्हाला इथे कुठे गेली? वेर इज द ऑर्डर? हिअर इट इज द ऑर्डर. पहा सल्फर सेलेनियम टेलिनियम ऑक्सिजन सल्फर सेलेनियम टेलिनियम ऑक्सिजन. या पुढे चला द ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑफ हॅलोजन सॅटिस्फाईज. बोला सेम मगाशी दिली तीच कोणती? ऑप्शन नंबर 3 डायरेक्ट सरळ सरळ प्रश्न JEE 2021 आधीचा कोणता JEE 2021 आहे का सगळे? म्हणजे तुम्हाला JEE चे प्रश्न आता सोडवता येत आहेत का नाही? आहेत. JEE 2022 काय डाऊट? नक्की का? ठीक आहे नेक्स्ट काय आपल्याकडे JEE 22 द करेक्ट ऑर्डर ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. बोला सगळ्यात जास्त कोणाची असते? सगळ्यात जास्त कोणाची असते? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन अफिनिटी क्लोरीनचे जास्त असते. ओके इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी विचारे त्यांनी येते. ओके क्लोरीनची काय असणार सगळ्यात जास्त निगेटिव्ह? क्लोरीनची काय असणार इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी सगळ्यात जास्त निगेटिव्ह. जास्त निगेटिव्ह म्हणजे सगळ्यात कमी. मग क्लोरीन सगळ्यात कमी कुठे आहे? कमी मोर निगेटिव्ह. क्लोरीनची काय असणार मोर निगेटिव्ह. पुढे या 13 द फर्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणजेच आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ सोडियम इज 5.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. किती दिले आपल्याला? 5.1. किती दिली आहे? 5. मला सांगा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. कशी आहे ही? पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे फर्स्ट दिली आहे. सेकंड पासून पुढच्या सगळ्या कशा असतात? पॉझिटिव्ह असतात. संपला विषय. पहा द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑफ Na+ विल बी. ऑप्शन नंबर काय डोकं लावायची गरज आहे का? काढायची गरज आहे का? आपल्याला माहिती आहे दुसऱ्यापासून पुढच्या कशा असतात? सगळ्या पॉझिटिव्ह असतात. बाकीच्या व्हॅल्यू कशा आहेत? निगेटिव्ह. असले प्रश्न विचारले काही डाऊट इथपर्यंत? नेक्स्ट काय आपल्याकडे? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. नेक्स्ट काय आपल्याकडे? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आता काय असते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पहा. अगं पहा ना. ओके इट इज डिफाइंड ऍज टेंडेन्सी ऑफ एन ऍटम. एखाद्या ऍटमची टेंडेन्सी कसली? टू अट्रॅक्ट द शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. कोणाला अट्रॅक्ट करते ते? कोणामधली? टुवर्ड्स इटसेल्फ. टुवर्ड्स इटसेल्फ.
एखाद्या इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करायची टेंडेन्सी, त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. कळतंय? अहो कळतंय. मेहुना पाहिलाय का? अहो मेहुना नावाचं पिक्चर आहे. मेहुना नाही पाहिलं तुम्ही? ठीक आहे, दुसरा एखादा मेहुना टाइप मध्ये दुसरा कोणता पिक्चर आहे का? वही पता नहीं आपको, वो भी ठीक है, बराबर है आपका, जान दो, छोड़ दो. जब वो मेहुना में वो मैडम आती है तब सभी उसके ओर ऐसे अट्रैक्ट होते हैं. ठीक है, दैट इज इलेक्ट्रोनेगेटिविटी. एबिलिटी टू अट्रैक्ट इलेक्ट्रॉन पेयर टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड एज इलेक्ट्रोनेगेटिविटी. कळतंय? इलेक्ट्रॉन पेअरला अट्रॅक्ट करायचंय. कोणाला पेअर अट्रॅक्ट करायचंय? शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. कोणाला अट्रॅक्ट करायचंय? शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इथे जे इलेक्ट्रॉन पेअर आहे ती कशाची असणार आहे? शेअरिंगची असणार आहे. कशाची असणार आहे? शेअरिंगचे असणार आहे. आणि इलेक्ट्रॉन पेअर शेअर कुठे होते बरं? कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये. कुठे होते? कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये होते. इलेक्ट्रॉन पेअर शेअर कुठे होते तुमची? इथून मागे तुम्ही जेवढ्या काय प्रॉपर्टी पाहिल्या त्या सगळ्या कशासाठी होत्या? आयसोलेटेड गॅसियस ऍटम साठी होत्या. कोणासाठी होत्या? ही एकमेव आहे जी कशासाठी आहे तुमची? बॉन्डेड मध्ये. कुठे आहे ही? बॉन्डेड मध्ये. ओके, आयसोलेटेड नाही, ही कशी आहे? बॉन्डेड पेअर. फॉर atoms bonded to each other, bonded covalently. कसे बॉन्डेड आहेत? covalently to each other, covalently to each other. ही कशासाठी आहे? बॉन्डेड पेअर मध्ये. आता नक्की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे काय पाहून घेऊयात आपण. पहा व्यवस्थित. समजा एक एलिमेंट आहे तुमचा ए नावाचा. काय आपल्याकडे एक एलिमेंट आहे ए. तो जो ए एलिमेंट आहे आपला, तो ए एलिमेंट बी नावाच्या एका एलिमेंटला बॉन्डेड आहे. ए नावाचा एक एलिमेंट आहे जो कोणाला बॉन्डेड आहे तुमचा? बी नावाच्या एलिमेंटला बॉन्डेड आहे. दोघांमध्ये कोणता बॉन्ड आहे बरं? कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे इलेक्ट्रॉन पेअरचं काय झालं त्या ठिकाणी? शेअरिंग झाली. इलेक्ट्रॉन पेअरचं काय झालं त्या ठिकाणी? शेअरिंग झाली. म्हणजे याचा एक इलेक्ट्रॉन ए चा आणि बी चा एक इलेक्ट्रॉन आहे. दो इलेक्ट्रॉन कुठे आहे? बॉन्डच्या मधोमध. इलेक्ट्रॉन कुठे आहे? बॉन्डच्या मधोमध. रेडने काढतो म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर दिसेल. ही एक झाली आणि ही एक झाली. काय डाऊट? इलेक्ट्रॉन पेअर कुठे आहे? बॉन्डच्या. आता आपण असं म्हणूयात की बी जो आहे ना, त्या बी ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ती हाय आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? En. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय? बी ची हाय आहे. जर बी ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हाय असेल, समजा बी ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असेल? हाय असेल, जास्त असेल, तर बी काय करेल? ही जी शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ना, ती स्वतःकडे ओढेल. काय करेल? जी काय शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बी काय करेल? थोडीशी ती स्वतःकडे ओढून घेईल. स्वतःकडे काय करेल? तो थोडीशी इलेक्ट्रॉन पेअर ओढून घेणार. त्यालाच म्हणणार आपण बी ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. काय म्हणणार त्याला आपण? बी ची. इन द सेम वे जर आपण असं म्हटलो की ए ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, ए ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे कोणापेक्षा, तर इलेक्ट्रॉन पेअर कोण ओढेल? कोणाकडून ओढेल? काय डाऊट? नक्की का? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी समजा बी ची जास्त आहे तर काय होईल पहा. तर तुमची इलेक्ट्रॉन पेअर जी असेल ती स्लाइटली अशी बी कडे शिफ्ट होईल. कुठे शिफ्ट होईल? बी कडे. पहा अशा पद्धतीने. कम्प्लिटली बी वरती गेलीये का? जर कम्प्लीट बी ने इलेक्ट्रॉन पेअर घेतली असतं त्याच्यावरती आला असतं बी मायनस. काय आला असतं त्याच्यावरती? पण इथं कम्प्लिटली घेतलीये का? आणि काय केलंय? थोडीशी फक्त स्वतःकडे ओढून घेतली. ओके, त्याच्यामुळे त्याच्यावरती येतो डेल्टा मायनस. कोणता चार्ज येतो त्याच्यावरती? ऑब्विसली बी वरती डेल्टा मायनस आला तर याच्यावरती काय येणार? डेल्टा प्लस. काय येणार? बिचाराचं नुकसान झाले ना, प्लस येईल त्याच्यावरती. बरोबर, असंच होतं. ओके, न विचारता गोष्टी ओढल्या जातात. मग असे चार्जेस येतात, डेव्हलप होतं, दुखतं मनाला. ठीक आहे, पहा आता आपण काय म्हणूयात? सेकंड केस. ओके, फर्स्ट केस मध्ये काय होतं? बी ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त होती. बी ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त होती. बी ने इलेक्ट्रॉन पेअर खेचली त्याच्यावरती आला डेल्टा मायनस, ए वरती आला डेल्टा. आता पहा सी नको.
ए आणि बी मध्ये इलेक्ट्रॉन पेअर कोव्हॅलेंटली बॉन्डेड आहेत दोघे पण. जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ए ची जास्त आहे, आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची जास्त आहे? ए ची जास्त आहे. मग काय होईल पहा, इलेक्ट्रॉन पेअर कोणाकडे सरकेल? थोडीशी ए कडे सरकेल. ए वरती चार्ज आणि बी वरती चार्ज. पण सर समजा दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय दोघांची? सारखी आहे. कशी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दोघांची? सारखी आहे. जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी असेल तर इलेक्ट्रॉन पेअर आहे तिथंच राहील. इलेक्ट्रॉन पेअर आहे तिथंच राहील. म्हणजे समजा अशी कंडिशन असेल पहा, इथे लिहितोय खाली कोपऱ्यामध्ये. का पुढे लिहू? पुढे काय पहा, if electronegativity of A is equal to electronegativity of B, then मग काय होईल पहा, ए आणि बी मध्ये जर बॉन्ड आहे, शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉननी बनलाय, दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी आहे, तर ते बॉन्ड तसाच राहील. इलेक्ट्रॉन आहे तिथंच राहतील. इलेक्ट्रॉन हलणार? इलेक्ट्रॉन हलणार नाही. काय डाऊट? अहो काय डाऊट? कळलंय का? रिझन कळले? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीमुळेच तुमचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या ठिकाणी चार्जेस डेव्हलप होत असतात. कळाले? नक्की का? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे काय? ॲबिलिटी टू अट्रॅक्ट किंवा टेंडन्सी टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन पेअर, शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स द इटसेल्फ. काय डाऊट? ओके, स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची टेंडन्सी. बरोबर. कॉलेजमध्ये बरेच असतात इलेक्ट्रॉन असे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असेल ते काय करतात? अख्ख्या वर्गाला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. आपण व्हायचं नाही. आपण अट्रॅक्ट झालो, आपल्यावरती चार्ज पॉझिटिव्ह येणार, हे समजून घ्यायचं. कळलं का? आर्यन. नेक्स्ट पहा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ एनी एलिमेंट इज नॉट कॉन्स्टंट. प्रत्येक एलिमेंटची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जी आहे ती कधीही कॉन्स्टंट नसते. इज नॉट कॉन्स्टंट. इट व्हॅरीज डिपेंडिंग अपॉन एलिमेंट टू विच इट इज बॉन्डेड. ओके, ते कोणाला बॉन्डेड आहे याच्यावरती त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते? व्हॅरी होते. काय होते? त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅरी होते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल घेऊयात पहा, ठीक आहे, जसं की आर्यन. ठीक आहे, समजा आपण असं कन्सिडर करूयात की आर्यनला खूप चांगल्या प्रकारे गाणं म्हणता येतं. ठीक आहे, आपल्या सगळ्या क्लासमध्ये आर्यन सगळ्यात भारी गातो. गाणं इज इक्वल टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असं कम्पेअर करा. ठीक आहे, गाणं इज इक्वल टू काय? आता आर्यन अख्ख्या क्लासमध्ये सगळ्यात भारी गातो, याचा अर्थ त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? सगळ्यात जास्त. ठीक आहे, आर्यनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय क्लासमध्ये? सगळ्यात जास्त. पण आता आपण आर्यनला क्लासमधून आपण गेलो आता कॉलेजमध्ये. आपण कुठे गेलो? कॉलेजला गेलो. असं कंपल्सरी आहे का तो क्लासमध्ये सगळ्यात भारी गातो याचा अर्थ तो कॉलेजमध्ये पण भारी गात असेल? कदाचित तिथे पण कोणतरी असेल ना भारी गाणार. समजतंय? म्हणजे काय झालं, त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किंवा गाण्याची टेंडन्सी काय झाली? व्हॅरी झाली, चेंज झाली. काय झाली? ती चेंज झाली. का? जागेनुसार. इन द सेम वे जी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असते एलिमेंटची ती कधीच कॉन्स्टंट नसते, ती व्हॅरी होते. कशानुसार? तो एलिमेंट कोणाला बॉन्डेड आहे त्याच्यावरती. तो एलिमेंट कोणाला बॉन्डेड आहे त्याच्यावरती त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते? व्हॅरी होते. त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते? त्या ठिकाणी व्हॅरी होत असते. काय डाऊट? अहो काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की कळाले? कळतंय? ओके, एक एक्झाम्पल आपल्याला पुढे येणार, ज्यावेळेस पावलिंग स्केल होईल तुमची त्यावेळेस तुम्हाला ते सांगायला अजून सोपं जाईल. ठीक आहे, त्यावेळेस मी हे पुन्हा एकदा घेईलच. काय डाऊट इथपर्यंत? नक्की नाही? आर्यन ये बरं गाणं म्हण एखादं. पाखरा आजाद केलं तुला, या लवकर. मनातल्या भावना ओठांवरती येऊ दे. नको जाऊ. कळले? काय डाऊट ह्याच्यात? नेक्स्ट पुढे काय आपल्याकडे आता? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर मोजायची असेल तर त्यासाठी 2 स्केल आहेत. 2 सायंटिस्टनी वेगवेगळ्या स्केल, तशा 3 आहेत पण तुम्हाला 2च गरजेचे आहेत. तुम्हाला 2च गरजेचे आहेत, तिसऱ्याचा काय आपल्याला उपयोग नाहीये म्हणून 2 घेतलेले आहेत. ठीक आहे, पहा पहिली जी स्केल आहे ती काय म्हणतो आपण? पावलिंग स्केल. कोणाची स्केल आहे? अकॉर्डिंग टू द पावलिंग्स रिलेटिव्ह
इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ मोस्ट एलिमेंट कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज. ओके, एलिमेंटची जर रिलेटिव्ह आपल्याला काय काढायची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डेल्टा म्हणून. डेल्टा इज इक्वल टू XA मायनस XB, XA मायनस इक्वल टू 0.102 अंडर रूट E A मायनस B मायनस अंडर रूट E AA मायनस E BB. आता पहा इथे AA चा अर्थ काय होतो, हे काय आहे, बॉन्ड बिटवीन AA. EAA दिले ना त्यांनी, EAA घेऊयात. चल मग EAA घेऊयात. मला काय इथे लिहितो वेर EAA इज इक्वल टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ A. कोणाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी त्या ठिकाणी, A ची. थांबा चुकलो. बॉन्ड एनर्जी हे काय आहे, बॉन्ड एनर्जी कोणाची, ऑफ AA. ओके, EBB बोला बरं काय असेल, बॉन्ड एनर्जी ऑफ BB. अजून काय आहे का, असंच आहे ना, AB EAB बोला, बॉन्ड एनर्जी ऑफ AB. टेन्शन नका घेऊ, सगळं झाल्यावर सांगतो, सगळ्यात सोपं काय याच्यात. ठीक आहे, इथे सुद्धा डेल्टा XA इज इक्वल टू EA इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ A आणि XB इक्वल टू काय, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ B. काय डाऊट, काय डाऊट, वरचा फॉर्म्युला वापरा किंवा खालचा फॉर्म्युला वापरा. जर वरचा फॉर्म्युला वापरला तर ह्या ज्या एनर्जीज आहेत ना, या जे काही ओके, जर वरचा फॉर्म्युला वापरला तर ह्या ज्या काही एनर्जीज आहेत ना, या तुम्ही कशामध्ये मोजणार आहात, किलो जूल पर मोल. कशामध्ये मोजणार, केजी नाही ते केजे, किलो जूल पर मोल मध्ये. जर तुम्ही हा फॉर्म्युला वापरला खालचा, तर ह्या ज्या एनर्जीज आहेत ते कशामध्ये मोजणार तुम्ही, किलो कॅलरी. कशामध्ये मोजणार, किलो कॅलरी. कशामध्ये मोजणार तुम्ही, किलो कॅलरी. काय डाऊट, नक्की का इथपर्यंत कळाले. ठीक आहे, हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे नाही, नो नीड टू रिमेंबर. टाळ्या वाजवा. नो नीड टू रिमेंबर, लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त डोळ्या खालून जाऊ द्या. चुकून प्रश्न विचारले की विच ऑफ द फॉलोइंग इज पावलिंग्स फॉर्म्युला, JEE चुकून विचारणार नाही इतकं सोपं, पण विचारलास तर फॉर्म्युला आपल्याला लक्षात असावा, डोळ्या खालून जस्ट गेलेला असावा, त्यासाठी हे दिलेलं आहे. ठीक आहे, आताच्या मंथ एंडच्या टेस्टला मी टाकेल. थांबा एक पॉइंट राहिला. पहा इथे कॅलरी मध्ये दिलंय ना, 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. सॉरी, 1 कॅलरी इक्वल टू 4.18 जूल. 1 कॅलरी इक्वल टू 4.18 जूल. हे लक्षात ठेवा, हे कन्वर्जन हे लिहून घ्या. मार्जिनच्या वरती 3, 4, 5, 6 स्टार करून लिहा, फिजिक्सला लागणार आहे हे. नाहीतर एका सेपरेट पेजवर फक्त एवढी व्हॅल्यू लिहून ठेवा. जाऊ का पुढे, आलो पुढे. हा आहे पावलिंग स्केल नुसार इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा टेबल दिलाय. पिरियोडिक टेबल मध्ये प्रत्येकाची तुम्हाला इथे पावलिंग स्केल नुसार इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दिलेली आहे. ठीक आहे, पहा हायड्रोजनची किती आहे, 2.2. ओके, नेक्स्ट पहा लिथियमची किती आहे, बेरिलियमची 1.5. नेक्स्ट किती आहे, बोरॉनची 2.0, 2.5, 3.4, 3.45, 3.94. काय डाऊट, काय डाऊट, तुम्ही पाहिलं व्यवस्थित तर लेफ्ट टू राईट जाताना काय होतंय, इनक्रीज होते. पहा ऍटॉमिक रेडियस काय झाले, त्यांनी डिक्रीज झाली. ऍटॉमिक रेडियस काय झाली, डिक्रीज झाली. आयनायझेशन एनर्जी काय झाली, इन्क्रीज झाली. आयनायझेशन एनर्जी म्हणजे काय, इलेक्ट्रॉन बाहेर काढण्याची टेंडन्सी ती काय झाली, वाढली. आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार मग,
इन्क्रीज. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार तुमची? इन्क्रीज होणार. हा काहीतरी गडबड का? बरोबर आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार तुमची? डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, नाही बरोबर आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार तुमची? इन्क्रीज होणार. सॉरी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार तुमची? इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. आयनायझेशन एनर्जी काय? हे बघ, रेडियस पा, रेडियस काय होतीये? डिक्रीज. रेडियस काय होतीये? म्हणजे झेड इफेक्ट काय होतोय? झेड इफेक्टिव्ह काय होतोय? इन्क्रीज. याच्यात काय डाऊट? आता पहा, झेड इफेक्टिव्ह वाढतोय म्हणजे इलेक्ट्रॉन कडे पुल काय होतोय? इलेक्ट्रॉन कडे, सॉरी, न्यूक्लियस कडे इलेक्ट्रॉन ओढण्याची टेंडन्सी काय होतीये? वाढते. वाढती ना बाळा, वाढते. म्हणजे शिल्डिंग इफेक्ट काय होतो तुमचा? कमी होतोय. तेच दिले ना शिल्डिंग इफेक्ट. हा ओके, शिल्डिंग इफेक्ट काय झालाय तुमचा? कमी झालाय. बरोबर, शिल्डिंग इफेक्ट कमी झालाय मग आयोनायझेशन एनर्जी काय होईल? वाढेल ना. आयोनायझेशन एनर्जी काय होईल? वाढेल. याच्यात काय डाऊट? नक्की आयोनायझेशन एनर्जी काय झाली तुमची? वाढली. आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज. हो, पॉवर. एनर्जी जास्त लावायला लागेल ना, कारण इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ आहे, त्याला काढायला जास्त ताकद लावायला लागेल. शिल्डिंग नाही मध्ये. आज काय करू राहिले तुम्ही? काय डाऊट याच्यात? काय डाऊट? काय डाऊट? नक्की का? ठीक आहे, आता पहा बरं, तुम्ही जर व्यवस्थित पाहिला हा टेबल पाहिला का? सांगा बरं, सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी तुम्हाला काय वाटतं कोणाची आहे? फ्लोरीनची. कोणाची आहे सगळ्यात जास्त? याची किती आहे? 3 ऑलमोस्ट 4 आहे. ऑलमोस्ट किती? याची किती? 3.16 म्हणजे 3.5. किती आहे क्लोरीनची? 3.6. ठीक आहे, आले लक्षात. आता ह्या टेबल मधले काही काही आहेत की ज्यांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या व्हॅल्यू तुमच्या लक्षात असायला हव्यात. ते कोण कोण आहेत? ते कोण कोण आहेत? ज्या सांगतो त्या फक्त काय करायच्या? लक्षात ठेवायच्या आहेत. पहा, हायड्रोजनची किती आहे बरं? 2.2. हायड्रोजनची किती आहे? 2.2. हायड्रोजनची किती आहे? 2. कार्बनची घ्या. कार्बनची किती आहे? 2.5. कार्बनची किती आहे? 2.5. त्यानंतर पहा, ऑक्सिजनची किती आहे? 3.4. 3.5 घ्या. चला, नायट्रोजनची किती आहे? 3. नायट्रोजनची किती आहे? 3 आहे. फ्लोरीनची किती आहे? 4 आहे. फ्लोरीनची किती आहे? आणि क्लोरीनची किती आहे? 3.5. क्लोरीनची किती आहे? 3.5. काय डाऊट? ओके. नोबल गॅसेस यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दिलेली नाहीये, यांची दिली आहेत कारण हे काही प्रमाणामध्ये रिएक्टिव्ह असतात. ठीक आहे, चला बोला बरं, यांची बाकीच्यांची यांची दिली काय नाही? का नाही दिली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी? काय वाटतं तुम्हाला? हा, हुआ सब कुछ हुआ, डिस्कवर बिस्कवर सब कुछ हुआ, डिस्कवरी एनिमल प्लॅनेट सब हुआ. बोलो, ते कसे आहेत? स्टेबल आहे. ते रिॲक्ट करतील का? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा विषय आहे का? नाही. काय डाऊट? कळतंय? नक्की समज में आ रहा है? समज में आ रहा है? अहो समजतंय का? ताई कळतंय तुम्हाला? नक्की सर कळतंय तुम्हाला? कळतंय का? ठीक आहे. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची? फ्लोरीनची. सगळ्यात जास्त कोणाची? पहा, नीट चेक करा. पहा, सगळ्यात जास्त कोणाची? फ्लोरीन. फ्लोरीन नंतर क्लोरीन. क्लोरीन नंतर याच्यामध्ये सगळ्यात कोणाची मग? ऑक्सिजन. नंतर नायट्रोजन. नंतर कार्बन. आणि नंतर सिरियल लिहून घ्या. बरोबर आहे की? एवढंच लक्षात ठेवायचं. राऊंड ऑफ केलेले फिगर तरी पण ह्याच होतं. घ्या पटकन, घ्या पटकन. ही ऑर्डर लिहून घ्या. ही ऑर्डर लिहून घ्या आणि प्रत्येकाची व्हॅल्यू सुद्धा लिहून घ्या. फ्लोरीनची किती आहे? 4. क्लोरीनची किती आहे? 3.5. ऑक्सिजनची किती आहे तुमच्या? 3.5. नायट्रोजनची आहे 3. कार्बनची किती आहे तुमच्या? 2.5. आणि हायड्रोजनची आहे 2.2. घ्या पटकन लिहून, घ्या पटकन लिहून. हो, उचला ना.
जरा अभ्यास कर. तूच कळतंय मॅडम नक्की का? दीडला काय डाऊट ह्याच्यामध्ये? दीडचं तू अडीच केलं, तू अडीचला मी नाही आली. तू कॉलेजला जाते ना, कॉलेजवरून घरी जाऊन मग येते. कॉलेजवरून इथे जा ना डायरेक्ट. टिफिन नेते ना, घेऊन जात जा. टिफिन घेऊन जात जा, डायरेक्ट इथे येत जा. नाही इथे ये, ठीक आहे. लेक्चर करता करता खा बस का. आम्ही नाही कोण मागणार. हे आहे हावर, याची गॅरंटी नाही भेटत. बस ठीक आहे. त्याच्या वाटीची अर्धा तुकड्या चपाती घेऊन ये, टाकायची असते. झाले, कळले? घ्या पटकन, घ्या सगळ्या व्हॅल्यूज लिहिल्यात. व्हॅल्यूज लिहून घ्या, पुढे लागणार आहेत. घेऊ का नेक्स्ट? कोणी दुसरी? मुलिकन स्केल. कोणती स्केल आहे दुसरी? मुलिकन स्केल. ठीक आहे. मुलिकन स्केल नुसार जर आपल्याला काय काढायची आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काढायची. कशी काढणार आपण? आयपी, आयोनायझेशन पोटेन्शियल किंवा आयोनायझेशन पॉवर, पोटेन्शियल पॉवर, ठीक आहे, प्लस ईए, इलेक्ट्रॉन अफिनिटी डिवायडेड बाय 2. कशामध्ये मोजले आपण सगळं? इलेक्ट्रॉन वोल्ट. किंवा खालचा फॉर्म्युला हा 1 इथं असा आहे, 1/2, ठीक आहे. किंवा एक्सपी इक्वल टू, आता पा पावलिंग्स इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मागची, आणि ही जी मुलिकन स्केल आहे याला या फॉर्म्युल्याने आपण रिलेट करू शकतो. ठीक आहे. या दोघांमधलं रिलेशन जर विचारलं तर एक्सपी म्हणजे पावलिंग साठी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इक्वल टू 1.35 इंटू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ म्युलिंग स्केल मल्टिप्लाइड बाय 1/2 इंटू 13.7. हा ठीक आहे, 13.7. एनी डाऊट? ठीक आहे. नेक्स्ट आता पहा, मुलिकन्स व्हॅल्यू वेअर अबाउट 2.8 टाइम्स लार्जर दॅन पावलिंग्स व्हॅल्यू. ओके, मुलिकनच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या पावलिंग्स व्हॅल्यू पेक्षा किती जास्त होत्या? 2.8. ही फक्त लाईन लक्षात ठेवा एवढं. ठीक आहे, आलं लक्षात? त्याच्यावरती काय डायरेक्ट प्रॉब्लेम येत नाही, तरी पण करून ठेवा. काय डाऊट? नेक्स्ट काय? आता फॅक्टर्स अफेक्टिंग, याच्यामध्ये एक्सेप्शन्स ऑलमोस्ट नाहीयेत. थोडे एक्सेप्शन्स आहेत फक्त, बस तेवढे पाठ करायचे, विषय संपला. हा, कलबिल नाही, कलबिल कुछ नहीं होता, जो होता है वो आज होता है. मराठीत पण कोणीतरी म्हणले, का थांबलात? शिवरायांचं नाव घ्या, चला एवढं काम संपवा. हा, मी म्हणलो बस. तुम्ही ना माहिती, हा डायलॉग नाही माहिती तुम्हाला? लय भारी म्हणले, का थांबलात? शिवरायांचं नाव घ्या, चला एवढं काम संपवूयात. किती स्लाइड्स आहेत पहा. फक्त थांब, एक नाही, ही एकच आहे. पिरियड मधला ट्रेंड, ग्रुप मधला ट्रेंड, 1 2 3 संपलं, एवढंच. नाही, रेकॉर्डिंग मला स्टॉप नाही करत. ठीक आहे, घ्या. नंबर ऑफ सेल्स जर वाढले, नंबर ऑफ सेल्स काय झाले? गणपती बाप्पा मोठ्याने गणपती बाप्पा. नाही थांब ना, ताकद येईल ना तुम्हाला. हा, आता हनुमान गणपती बाप्पा. हा, आता कसं? तुमच्याकडे काय वेगळं आहे का? वेगळं आहे काय? मग म्हण ना. बस अजून काय? अजून तर घेऊयात, बोला काय? नंबर ऑफ सेल्स जर वाढले, नंबर ऑफ सेल्स काय झाले? वाढले. याचा अर्थ रेडियस काय होतं रे?
रेडियस काय होते तुमची इनक्रीज होते, रेडियस काय होते तुमची इनक्रीज होते. आणि जर रेडियस वाढली, आपण मगाशीच पाहिलं तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पण काय होणार तुमची वाढणार, सॉरी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार तुमची कमी होणार, ऑपोजिट. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार तुमची कमी होणार. कळतंय? म्हणजे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करण्याची किंवा शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढण्याची टेंडन्सी काय होईल कमी होईल. ओके, म्हणून लेफ्ट टू राईट जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते वाढते, कारण रेडियस काय होते कमी होते. दॅट इज पहा अजून शॉर्ट मध्ये लिहितो, रेडियस इज अरे पेनला पण झोप आली काय, रेडियस इज इनवर्सली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, इनवर्सली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. काय डाऊट आओ, काय डाऊट? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर वाढला तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार वाढणार. हुशार झाले. कसे काय रे? आता पहा चार्जेस ऑन ऍटम, चार्जेस ऑन ऍटम. आता पहा एक ऍटम आहे ए नावाचा, एकावरती प्लस चार्ज आहे, 2 प्लस चार्ज आहे. आता काय तुझं नाव ठेवला असं आम्ही काय करायचं, मला बोलायचं ना, मी झेडवर ठेवला असतं झेब्रा. म्हणजे कुठे एक्झाम्पल मध्ये आलं नसतं. हा झेडवर ठेवू झेब्रा, त्याच्यावर नाही ना तो. बोला या तिघांपैकी इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची टेंडन्सी कोणाची जास्त असेल? A3 प्लस. का बरं? त्याच्यावरती प्लस चार्ज आहे ना, तो काय करेल इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट करायची टेंडन्सी याची काय आहे जास्त. गरज कोणाला जास्त आहे? म्हणजे पहा इलेक्ट्रॉन नेगेटिव्हिटी ज्या इज मोर कधी व्हेन पॉझिटिव्ह चार्जेस मोर, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज जास्त त्याची काय आहे अट्रॅक्ट करण्याची टेंडन्सी जास्त. मोर द पॉझिटिव्ह चार्ज मोर इज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. कळलंय? जिथं मोर आहे तिथं लांडोर. कळलंय? समजलंय का? केवढं सोपं आहे, केवढं सोपं आहे, नक्की का? 100%. चालते. पुढे काय आपल्याकडे हायब्रिडायझेशन आहे का, नेचर ऑफ बॉन्डेड ऍटम. ठीक आहे, नेचर ऑफ बॉन्डेड ऍटम. ठीक आहे, पहा आता नीट लक्ष द्यायचं, आता नीट लक्ष द्यायचंय. बॉन्डेड ऍटम पहा, कार्बन कार्बन, याला समजा फ्लोरीन अटॅच्ड आहे. नीट लक्ष द्यायचं. आता क्वेश्चन विचारणार आहे, बरोबर? आता पहा फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची व्हॅल्यू किती असते आणि क्लोरीनची, म्हणजे फ्लोरीन काय करणार इलेक्ट्रॉन जास्त जोरात ओढेल. जर क्लोरीनचे इलेक्ट्रॉन ओढलेत आणि इथं क्लोरीन पण काय करणार आहे या कार्बन कडून इलेक्ट्रॉन ओढणार, इथे कार्बनचे इलेक्ट्रॉन कोणी ओढलेत, थांबा ते फेल झाले, ते काय लिहिले मी वेडे, तुम्ही झोपले काय? ओके, आणि इथं काय लिहिलंय एल लिहिलंय मी, असतो बावळा क्लोरीनला एल असतो. ठीक आहे, क्लोरीनला काय लिहिलंय Cl. मला सांगा कोण जास्त प्रकारे कार्बन कडून इलेक्ट्रॉन ओढेल? फ्लोरीन ओढेल. जर फ्लोरीननी ओढला डेल्टा मायनस, याच्यावरती काय येईल इथे काय येणार डेल्टा मायनस, इथे काय येणार, कोणता कार्बन जास्त पॉझिटिव्ह असेल, हा वाला का हा वाला, फ्लोरीन वाला. कोणता जास्त पॉझिटिव्ह असेल, फ्लोरीन वाला. म्हणजे नेचर ऑफ बॉन्ड वरती डिपेंड झाली की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. फ्लोरीनला किती आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, क्लोरीनची किती आहे 3 पण. ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त तो इलेक्ट्रॉनला जोरात ओढणार, इलेक्ट्रॉनला जोरात ओढणार. मग मला सांगा इलेक्ट्रॉन जोरात कोण ओढेल, क्लोरीन का फ्लोरीन? फ्लोरीन. बरोबर. म्हणजे जास्त पॉझिटिव्ह चार्ज कोणावर येईल, ह्या कार्बन वरती का ह्या कार्बन वरती? याला मी कार्बन 1 म्हणतो, ह्याला कार्बन 2 म्हणतो. बोला कार्बन 1 वरती, कार्बन 1 वरती. का? फ्लोरीन इलेक्ट्रॉन पेअर ओढलेत. बाळा बंद कर. फ्लोरीन इलेक्ट्रॉन पेअर ओढलेत म्हणजे प्लस चार्ज कोणावरती जास्त आलाय, C1 वर.
जेवढा प्लस चार्ज जास्त तेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त. मराठीत लिहून घेऊ का? देतो आता. ओके, बोला. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त. कळतंय का? आता पहा, आता नीट पहा. इथं काहीतरी होतं का? काय म्हटलं होतं? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कॉन्स्टंट कशावरती डिपेंड आहे? तो कोणाला बॉन्डेड त्याच्यावरती. इथं पहा बरं, कार्बन कोणाला बॉन्डेड आहे? कोणाला बॉन्डेड आहे? आणि इथं कोणाला बॉन्डेड आहे? क्लोरीनला. झाली का व्हेरिएशन? आलं का इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये? सांगा कोणाची कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असेल? कोणत्या कार्बनची? C1 ची जास्त असेल C2 ची. का? हा जास्त पटकन इलेक्ट्रॉन, स्ट्रॉंगली इलेक्ट्रॉन ओढतो. कोणाकडून? कार्बन कडून. म्हणजे त्याच्यावरती प्लस चार्ज जास्त येईल, इकडे लक्ष दे. आणि तो काय होईल? जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह. काय डाऊट? कळलंय का? आता नेक्स्ट काय आपल्याकडे? हायब्रिडायझेशन स्टेट ऑफ ऍटम. कशावरती डिपेंड आहे नेक्स्ट? हायब्रिडायझेशन स्टेट. सगळ्यात सोपं, लय सोपं. पहा, लय सोपं, सगळ्यात भारी. आपण 3 टाईपचे हायब्रिडायझेशन याच्या आधी पाहिलेत. बोला कोणते कोणते? sp, sp3, sp, sp2 आणि ठीक आहे. कोणते कोणते पाहिलेत आपण? ठीक आहे, कोणाच्या कोणाच्या पाहिलेत आपण? एकच मिनिट थांबा, ह्याला वरती देऊ द्या मला. बोला. sp पाहिली आपण, sp2 पाहिली आणि sp3. असं समजा s आणि p मिळून किती होते? 100% होते. s आणि p मिळून किती होते? 100% होते. केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण इन डेप्थ पाहणार आहे, तरी परत एकदा इथे सांगते पहा. s आणि p टोटल मिळून किती होते? s आणि p मिळून किती होते? तिथे एक s आहे, एक p आहे, म्हणजे s चा वाटा किती आहे बरं? 50%. s चं इथं पार्टनरशिप किती आहे? 50%. काय डाऊट? कसं आलंय? कळलंय का? नक्की इथे बोला बरं. इथे किती आहे? लेस दॅन 50. हे तर मान्य. किती आहे इथं? लेस दॅन. किती इथं? लेस दॅन 50. इथं किती आहे बरं? 25. किती इथं? इथे किती असेल? लेस दॅन 50. व्हॅल्यू लिहू का? 33.3. झालं का असं कुठं? झालं ना? 33.3 आठवतं का? ठीक आहे. किती इथं? 33.3. आता पहा मी काय सांगतो, सांगू का? पहा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू percentage of s character. percentage of जेवढं s कॅरेक्टर जास्त, जेवढं s कॅरेक्टर जास्त, जेवढं s कॅरेक्टर काय जास्त, तेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. का बरं? रिझन तुम्हाला माहिती आहे. आता सांगा बरं, जेवढे s कॅरेक्टर जास्त तेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त. काय वाटतं तुम्हाला? काय रिझन असेल? s काय असतो? न्यूक्लियसच्या जवळ असतो. जेवढे s कॅरेक्टर जास्त, याचा अर्थ इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त आणि इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करायची टेंडन्सी जास्त. ओके, दॅट इज शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घ्या. कळतंय? कळतंय. त्यामुळे s कॅरेक्टर जास्त असेल तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते? जास्त होते. आणि ती जास्त कोणामध्ये असते? sp बॉन्डेड मध्ये. ओके, काय डाऊट ह्याच्यामध्ये? काय डाऊट? फॅक्टर्स कळले का? आता पिरियडोसिटी सरळ सरळ एक लाईन, विषय संपला. बोला. लेफ्ट ग्रुप मध्ये म्हणजे काय? टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम. बोला काय होते? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी टॉप टू बॉटम. साईज काय होते? साईज इन्क्रीजेस. झेड इफेक्टिव्ह डिक्रीजेस. शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीजेस. त्याच्यामुळे काय होतं तुमचं? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बोला की
डिक्रीजेस. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते तुमची? डिक्रीज होते. काय डाऊट? अहो याच्यात काय डाऊट? नक्की का? 100%. सगळ्यात जास्त कोणाची कळतंय? सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची आहे? फ्लोरीनची. ओके पहा इथे फक्त एक चेंज. मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह, मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? कोण आहे? फ्लोरीन. फ्लोरीन पेक्षा कमी क्लोरीन. क्लोरीन पेक्षा कमी आपल्या दिलेल्या सिरियल मधून सांगा. ठीक आहे. बरं बाई काय डाऊट? अहो काय डाऊट? नायट्रोजनची जास्त होते का? नायट्रोजनची जास्त आहे ना? ओके ऑक्सिजनची किती दिली त्यांनी? 3.4 आणि नायट्रोजनचे 3.04. ठीक आहे चालतंय डन, काय हरकत नाही. याच्यात काय डाऊट? याच्यात काय डाऊट? नक्की का? ठीक आहे हे झालं तुमच्या ग्रुपमध्ये. फक्त फक्त एकदम साधं सोपं सरळ एकच एक्सेप्शन आहे इथं. किती एक्सेप्शन आहेत? थांबा ना. एक्सेप्शन बाल गंगाधर इन थायलंड. काहीच नाही करायचं. बाल बोला टॉप टू बॉटम काय होते? डिक्रीज होते. ओके बस बोरॉनना काय करायचं? फक्त शेवट टाकायचा. ठीक आहे. आणि नेक्स्ट ही झाली ग्रुप नंबर 13. आणि ग्रुप 14 मध्ये एक चेंज आहे फक्त. बोला ग्रुप 14 कुठून चालू होतो? काशी गए बोला संत प्रभू. या दोघांची ऑलमोस्ट सिमिलर असते. काय असते दोघांची? सिमिलर. याची सुद्धा त्याच्याच आसपास असते. ठीक आहे ते पण लिहून घ्या, नको गडबड परत. अरे काय डाऊट? हे झालं तुमचं ग्रुपमध्ये. काय झालं हे तुमचं ग्रुपमध्ये. नेक्स्ट कुठे आपल्याकडे? पिरियड मध्ये. पहा पिरियड मध्ये लास्ट पॉइंट लेफ्ट टू राईट बोला. साईज काय होते? साईज होते डिक्रीज. साईज काय होते? डिक्रीज. साईज डिक्रीज झाल्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढला म्हणून काय झालं? शिल्डिंग इफेक्ट डिक्रीज झाला. अँड देअरफोर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय झाली? इन्क्रीज झाली. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय झाली तुमची? अरे लेफ्ट राइट जाताना वाढते ना. सगळ्यात जास्त फ्लोरीन. इधर फ्लोरीन रखा ना हमने लास्ट में. ऐसा क्या करता है तू? काय डाऊट इथपर्यंत? नक्की का? 100%. ऍप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. थांबा ऍप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपण उद्या पाहूयात. ठीक आहे. काय डाऊट? आजच्या झालेल्या लेक्चर नंबर 7 मध्ये काय डाऊट? लेक्चर नंबर 7 मध्ये काय डाऊट? 100% काही डाऊट नाही. नक्की का? चालते. हे झाले तुमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. चालते. याच्या आधीच काय राहिला असेल तर व्हिडिओच्या एंडला मी खाली उतरल्यावर इथे एक व्हिडिओ येतील, 2 सजेशन. एक व्हिडिओचं सजेशन येईल तुम्हाला, ती व्हिडिओ पाहून घ्या. आधीचा पॉईंट इलेक्ट्रॉन अफिनिटी, इलेक्ट्रॉन घेणे एन्थॅल्पी तुमची क्लिअर होऊन जाईल. चालते. काय डाऊट इथपर्यंत? ठीक आहे. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.